माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोत्यो, आरोग्य संवाद या कार्यक्रमात आज गुदद्गत आजार, कारणे, उपचार आणि प्रतिबंध या विषयावर लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवादाचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. मित्रहो, नमस्कार. आरोग्य संवाद कार्यक्रमाच्या एका नवीन भागात आपलं खूप खूप स्वागत. काही आजार किंवा काही दुखणी अशी असतात की जे सहनही होत नाहीत आणि सांगताही येत नाहीत, कारण मुळात ती दुखणी असतात अडचणीच्या जागेची दुखणी, आणि म्हणून ती खुलून सांगण्यापेक्षा रुग्णांचा साधारणपणे लपवण्याकडे कल अधिक असतो. मी कशाबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मी बोलतोय ते ॲनोरेक्टल डिसीजेस म्हणजेच गुदगत आजारांबद्दल. फिशर असेल, फिस्चुला असेल किंवा तत्सम आजार. मित्रहो, आज याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्याकरता आलेले आहेत अमरावतीचे प्रख्यात लेझर सर्जरी तज्ज्ञ, शल्यतज्ज्ञ डॉक्टर उज्ज्वल बारंगे. आणि आजचा जो आपला आरोग्य संवादचा विषय आहे तो आहे गुदगत आजार, कारणे, उपचार आणि प्रतिबंध. गुदगत आजार म्हणजे ॲनोरेक्टल डिसीजेस. डॉक्टर साहेब, मी या मुलाखतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर साहेब, मला अगदी सुरुवातीला असं सांगा की ॲनोरेक्टल डिसीजेस म्हणजे ज्याला मराठीत आपण गुदगत आजार असं म्हणतो, तर या आजारांमध्ये नेमके कोणते कोणते आजार येतात? खूप सुंदर प्रश्न आहे. तर ॲनोरेक्टल याचा अर्थ असा असतो की ॲनल कॅनल म्हणजे मोशनची जागा किंवा गुदगत जे गुदभाग असतो, आणि रेक्टल म्हणजे रेक्टम जिथे मलाशय ज्याला म्हणू शकतो आपण. तर त्या दोन्ही संदर्भात जे आजार असतात त्याला आपण ॲनोरेक्टल डिसऑर्डर किंवा गुदगत आजार असं म्हणतो. बेसिकली गुदगत आजारांमध्ये मुख्यतः 3 आजार आहेत. तर सगळ्यात पहिला म्हणजे फिशर इन ॲनो म्हणजे ज्याला परिकर्तिका असं आपण म्हणू शकतो, पण ते परिकर्तिका नाव संस्कृतमध्ये असल्यामुळे ते थोडं कठीण आहे, त्यामुळे फिशर ओळखायला कठीण आणि समजायला पण कठीण, म्हणून त्याला कॉमन लँग्वेजमध्ये, नॉर्मल लँग्वेजमध्ये फिशर इन ॲनो म्हणजे फिशरचा आजार म्हणतो आपण. आणि बरेचदा असं होतं की मराठीपेक्षा इंग्रजीतलं नाव. दुसरा आजार म्हणजे आपल्याला त्याला आपण म्हणू मूळव्याध, ज्याला आपण कोंबाचे मूळव्याध किंवा रक्तस्राव होणारी मूळव्याध किंवा मूळव्याध आपण कॉमनली म्हणू शकतो. आणि तिसरा आजार म्हणजे फिस्चुला, ज्याला मराठीमध्ये आपण भगंदर असं म्हणू शकतो. तर मूळतः फिशर, फिस्चुला इन ॲनो आणि हिमोरॉइड्स म्हणजे पाईल्स, हे 3 मुख्यतः आजार आहेत गुदगत आजार. बरोबर. अवघड जागेचं दुखणं असं म्हणून ते आजार लपवण्याकडे अधिक कल असतो, आपण सुरुवातीला बोललोच. तर रुग्णांची ही जी मानसिकता असते, बरोबर, हा आजार दाखवण्यापेक्षा लपवण्याची, ही मानसिकता तुम्ही कशी विशद कराल? बेसिकली काय आहे की गुदगत आजार म्हणजे गुदा ठिकाणी गुदभागी होणारा आजार. तर समाजात असं आपल्याला बघायला मिळतं की जेव्हा एखाद्याला समजा किडनीचा आजार झाला, हृदयाचा आजार झाला, हर्नियाचा आजार झाला, एखादा मेंदूचा आजार झाला, तर ते कॉमनली ओपनली सांगितलं जाते आणि त्यांना सांगितलं जाते की आम्ही या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करतोय, कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करतोय, या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट करतोय. पण गुदगत आजार म्हटल्यानंतर त्याला थोडंसं त्याची अवहेलना केल्यासारखी वाटते, कारण थोडीशी शर्मेची बाब वाटते. मुळात अवघड जागेचं अवघड प्रायव्हेट पार्ट्सशी संबंधित दुखणं असल्यामुळे मग त्याला थोडंसं त्याला गमतीने घेतलं जातं. आणि मग एखाद्याला असं कॉमन एक लक्षात येण्यासारखं असं आहे की तो आजार सांगितल्यानंतर समोरच्या लोकांना हसण्यासारखं वाटतं, तर त्यामुळे मग तो आजार लपवण्याकडे जास्त भर असतो. आणि म्हणूनच लोक या आजारामध्ये जे नॉन सायंटिफिक लोक असतात, जसं ते बंगाली डॉक्टर्स वगैरे असतात, आणि जे नॉन सायंटिफिक ज्यांनी सर्जिकल एक्सपिरियन्स घेतलेला नसतो त्यांच्याकडे जातात आणि कुठेतरी आपलं लपत जाऊन तिथे ट्रीटमेंट करून ते परत येतात. म्हणून या आजाराची जागा थोडीशी लाज वाटण्यासारखी असल्यामुळे म्हणून मग त्याला ते अवघड जागेचं दुखणं पण आपण म्हणतो, म्हणून ते लपवण्याकडे कळ असते. बरोबर. डॉक्टर साहेब, मुळात हे आजार होतात, याला कुठली कारणं असू शकतात? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे यामध्ये बद्धकोष्ठता म्हणजे ज्याला आपण मलावरोध म्हणतो, तर त्या मलावरोधामुळेच हे आजार होतात, गुदगत आजार. बेसिकली आपण जर ॲनाटॉमी म्हणजे शरीर रचनेचा विचार केला तर आपण जेवण करण्याचे जे तोंडाचा भाग आहे तिथून आपली रचना सुरू होते, तर ती एका विशिष्ट लेवलच्या पाईपमधून, ज्याला गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक आपण म्हणतो, त्याचा शेवटचा भाग म्हणजे गुदगत भाग. तर बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींमधनं
पचन अपचन व्हॉट एव्हर इट मे बी त्या प्रोसेस होऊन मोशनच्या जागेवर मोशन जमा होते मलाशयामध्ये म्हणजे रेक्टममध्ये. आणि मग रेक्टममध्ये ती मोशन इझिली बाहेर निघायला पाहिजे. तर इझिली बाहेर निघायसाठी काय कारण रुटीन आपलं व्यवहार असतं. तर त्या बदलत्या काळामुळे तो व्यवहार बदललेला आहे. जसं पाणी कमी पिणे, फायबर्स कमी खाणे, एकसारखं बसून राहणे, मोशन आली तर त्याला थांबवून ठेवणे, ह्या सगळ्या कारणांमुळे समजा उपवास करणे, जंक फूड घेणे किंवा 2 जेवणांमध्ये खूप अंतर असणे, पाणी एकदम कमी पिणे किंवा खूप जास्त पिणे, फायब्रस अन्नांचा वापर आपल्या अन्नामध्ये कमी असणे, आणि ह्या बदललेल्या सवयी, स्ट्रेसफुल असणे, ओव्हरवर्क करणे, हे सगळे खूप 20-25 कारणं. आणि आता रिसेंटली एक नवीन कारण त्यात ॲड झालं आहे, ते म्हणजे आनुवंशिकता. पण 2006-2007च्या आधी अनुवंशिक आजार आहे हा, जेनेटिक चालतो हा, असं नव्हतं. पण आता रिसेंटली ते ॲड करण्यात आलं आहे, कारण एकाच फॅमिलीमध्ये 10-10, 15-15 पेशंट आपल्याला बघायला मिळतं. तसं निरीक्षणामध्ये आलेलं आहे. म्हणून मग ते ॲड केलं. लव्ह अँड बेली सर्जिकल एक्सपोजरसाठी एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पण ॲड केलं गेलं, ज्याला आपण मैलाचा दगड म्हणतो आपण त्याला. तर त्यात पण आता ते ॲड केलं जाते. ह्या सगळ्या कारणांमुळे गुदघात आदी आजार होऊ शकतात. बरोबर. डॉक्टर साहेब, मला फिशर झालाय किंवा मला फिस्चुला झालाय. तुम्ही जसं म्हणालात की गुदगत आजारांचे प्रकार 3 मुख्य प्रकार आहेत आणि बाकी पण त्यात. पण मला फिशर झालाय का किंवा मला फिस्चुला झालाय का, यातला फरक रुग्णांनी कसा ओळखायचा असतो? बेसिकली फिशर हा जो आजार आहे आणि फिस्चुला जो आजार आहे, याचे टिपिकल म्हणजे विशिष्ट काही लक्षण आहेत. फिशर असेल तर त्या रुग्णाला पेन होईल, म्हणजे मोशन पास करताना जेव्हा मॉर्निंगला मोशनला गेले तेव्हा त्यांना पेन होईल, आग लागल्यासारखी वाटेल, तिथे असं वाटेल की काहीतरी आग लागलेली आहे किंवा मिरची जळलेली आहे किंवा जळजळ झाल्यासारखं वाटतं. आणि मोशन होताना त्याला त्रास होतो किंवा मोशन झाल्यानंतर 10 मिनिटांनंतर तिथे आग पडल्यासारखी वाटणे, हे कॉमनली फिशरचं लक्षण. आणि सोबत रक्तस्राव, जसं स्ट्रेक ऑफ ब्लड म्हणतो आपण त्याला, म्हणजे मलासोबत लागून येणाऱ्या रक्ताचे एक रेख तयार होते किंवा थेंब थेंब रक्त पडतं, तर त्याला फिशर आपण म्हणू शकू. हे असं जर असेल तर ते कनेक्टेड टू फिशर. बरोबर. दुसरं हिमोरॉइड्स, म्हणजे हिमोरॉइड्सचं एक विशिष्ट व्याख्या केलेली गेलेली आहे की विना वेदना रक्तस्राव जर असेल तर तो पाईल्स म्हणजे हिमोरॉइड्सचं लक्षण आहे. बरोबर. पण कॉमनली बऱ्याच डॉक्टरांनी, म्हणजे बऱ्याच ज्यांना सायंटिफिकली माहीत नसते, ते पेन जरी झालं तरी, वेदना जरी झाले तरी मूळव्याध आहे असं म्हणतात. पण जर आपण मूळव्याधला सेपरेट करू शकत असू तर विना वेदना रक्तस्राव जेव्हा होते तेव्हा दॅट इज मूळव्याध. आणि त्यात ते धार लागल्यासारखी रक्तस्राव होते कंटिन्यू, ते थेंब थेंब होत नाही, धार लागल्यासारखे होते. आणि फिस्चुला म्हणजे मोशनच्या जागेच्या गुदभागी जो बाहेरचा पार्ट असतो 3-4-5 सेंटीमीटरपर्यंत, त्या जागेवर समजा एखाद्या वेळेस एखादा फोड आलाय, त्यातनं पस बाहेर येतोय आणि तो बसतोय आणि परत तिथे तयार होतोय, तर त्याला आपण भगंदर म्हणू शकू, जो कनेक्टेड असतो ॲनल कॅनल सोबत. तर त्याला आतमधून समजा एखादी कॅनल तयार झाला आणि तिथून जर पस तयार होत असेल तर इट इज कॉल्ड एज फिस्चुला इन नॅनो. फिस्चुलाची व्याख्याच अशी आहे की 2 अवकाश म्हणजे हॉलो पोकळ्यांना जोडणारा एक ॲबनॉर्मल रस्ता, इट इज कॉल्ड एज फिस्चुला. तर ते ॲनल कॅनलमधली एक अवकाशाची पोकळी आणि एक बाहेरची पोकळी, तर ती गुदभागाच्या बाहेरच्या बाजूने तिथून जर ती कनेक्ट होत असेल तर त्याला आपण फिस्चुला म्हणतो. तर ते त्याचं तेल. मंडळी नमस्कार, आरोग्य संवाद आपण कार्यक्रम ऐकतो आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे. डॉक्टर साहेब, आपण साधारणपणे फिस्चुला कसा ओळखायचा वेगवेगळे त्याच्याबद्दल बोलत होतो. तर आता आपण आजार झालाच, समजा दुर्दैवाने म्हणूया, आजार झालाच, फिशर झाला, फिस्चुला झाला, तर या गुदगत आजारांच्या काही स्टेजेस राहत असतील, म्हणजे इतर आजारांच्या असतात तशा, पहिली, दुसरी, तिसरी अशी. तर काय असतात, कशा असतात नेमक्या स्टेजेस? बेसिकली आपण या 3 आजाराबद्दल जर बोललो, फिशर, हिमोरॉइड्स म्हणजे पाईल्स आणि फिस्चुला, तर फिशरच्या कॉमनली 2 स्टेजेस आपण पकडू शकू. त्याला एक आत्ताच तयार झालेला फिशर म्हणजे ॲक्यूट फिशर इन नॅनो, म्हणजे जो आत्ता त्याला हिस्ट्री जास्त नाही आहे, म्हणजे 5-10 दिवस झाले, 15 दिवस झाले, त्याला ॲक्यूट फिशर इन नॅनो असं म्हणू आपण. त्यात पेन जास्त असतो, सिव्हिअर पेन असतो आणि पेशंटला चेक पण करता येत नाही, म्हणजे नवीन असल्यामुळे खूप जास्त सिव्हिअर पेन असतो. सेकंड, क्रॉनिक फिशर इन नॅनो, म्हणजे क्रॉनिक फिशर म्हणजे जुनी जखम, म्हणजे 1-2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, इव्हन दो
15-15, 17-17 वर्षावाले पण पेशंट असतात की ज्यांना बरोबर. डिलिव्हरीच्या वेळेस कॉमनली आहे ते डिलिव्हरीच्या वेळेस ते जखमा होतात समजा. तर अशा हिस्ट्रीचे लोक ज्यांना 10 वर्षापूर्वी आजार म्हणजे त्रास झाला आहे, नंतर मग परत रिकरंट झाला, त्यांना परत पुन्हांदा त्रास झाला, मग तिसऱ्यांदा त्रास झाला, तर त्याला आपण क्रॉनिक फिशर इन ॲनो म्हणतो. ॲक्यूट फिशरमध्ये काय असतं की ॲक्यूट फिशरमध्ये सेंटिनल टॅग म्हणजे मोशनच्या जागेवर काही तिथे मांसाचा तुकडा वगैरे किंवा बाहेर आलेला असं मांसल भाग दिसत नाही. पण क्रॉनिक फिशर इन ॲनोमध्ये आपण त्याच्या स्टेजेस करू शकतो की मोशनची जागा जर पकडली तर पोस्टेरियर साईड म्हणजे पाठीकडच्या भागाला समजा जखम झाली तर त्याला पोस्टेरियर ॲनल फिशर म्हणतो आपण. तर त्याला कनेक्टेड एक सेंटिनल टॅग म्हणजे मांसाचा तुकडा जर असेल तर त्याला आपण पोस्टेरियर ॲनल फिशर्स विथ सेंटिनल टॅग असं म्हणतो. मग ती समजा पोस्टेरियर ॲनल फिशर एक पहिली स्टेज झाली, मग पोस्टेरियर ॲनल फिशर विथ सेंटिनल टॅग म्हणजे सेकंड स्टेज झाली. मग अँटेरियर साईडला म्हणजे वरच्या पोटाकडच्या साईडला समजा जखम झाली तर अँटेरियर फिशर म्हणू आपण, तर ती तिसरी स्टेज झाली. आणि अँटेरियर फिशरसोबत सेंटिनल टॅग असेल तर ती मग चौथी स्टेज झाली अकॉर्डिंग टू क्रॉनिक फिशर इन ॲनो. पण हे पुस्तकात बघायला मिळणार नाही. आता आमची प्रॅक्टिस जवळपास 25 वर्ष झाली, 22+3 25 वर्ष अनुभवातून आपण मग ते स्टेज कंटिन्यू करतो. त्यानुसार आपण ट्रीटमेंट पेशंटला कंटिन्यू करतो. सेकंड हिमोरॉइड्स म्हणजे पायल्स. त्याच्या मुख्यतः 4 स्टेज असतात. समजा रक्तस्राव होत असेल आणि बाहेर काही निघत नसेल गुदभागी तर त्याला आपण ग्रेड 1 हिमोरॉइड्स म्हणतो, जो इझिली ट्रीटेबल असतो. सेकंड स्टेज म्हणजे मांसल गोळा बाहेर निघण्यासारखा होतो, फुगलेल्या नसा ज्या त्या बाहेर येतात आणि ऑटोमॅटिक आतमध्ये जातात, त्याला आपण सेकंड स्टेज म्हणतो, म्हणजे ग्रेड 2 हिमोरॉइड्स म्हणतो. थर्ड स्टेज म्हणजे त्या मांसल गोळा बाहेर निघतो, मांसल रक्ताच्या नळ्या बाहेर निघतात आणि त्या हाताने ढकलाव्या लागतात, आत ढकलाव्या लागतात, पुश कराव्या लागतात आणि ते जातात आतमध्ये. आणि त्या कशा म्हणजे आपण त्याला बलूनिंग ऑफ फेसल म्हणतो. तर त्याला सहज जेली लावून किंवा सरळ हाताने जरी पुश केलं तर ते पेशंट करतात. त्या परसाकडला बसल्याच्या दरम्यान मोशनला बसल्यानंतर जोर लावतात लोक आणि ते जोर लावल्यानंतर ते जर बाहेर आलं तर ते 3 o'clock, 7 o'clock, 11 o'clock 3 मुख्यतः पाईल्स असतात, ते बाहेर आले तर ते आतमध्ये ढकलल्या जातात. तर त्याला ग्रेड 3 हिमोरॉइड्स आपण. पण हे खूप यातनादायक असतं. यातनादायक असतं पण ते पुश केल्यानंतर एकदम कमी होऊन जातं ते. आणि त्याच्यानंतरची स्टेज खूप यातनादायक असते, ती म्हणजे ग्रेड 4. त्याच्यामध्ये ते रक्ताच्या जे बलूनिंग झालेलं म्हणजे फुग्यासारख्या फुगलेल्या नसा ज्या आहेत त्या बाहेर आल्या की त्या अडकून पडतात. मग तिथे त्याला रक्तपुरवठा त्याला कमी झाल्यामुळे किंवा अरेस्ट झाल्यामुळे तिथे त्या थ्रोम्बोज्ड होतात, तर त्या सिव्हिअर पेनफुल असतात आणि त्या आतमध्ये ढकलून होत नाही. ती दॅट इज अन इमर्जन्सी कंडिशन की त्या कंडिशनमध्ये आपल्याला ऑपरेट करावं लागतं. बरोबर आहे. मग फिस्च्युला वगंदर. तर वगंदरमध्ये बरेचसे म्हणजे अकॉर्डिंग टू आयुर्वेद, अकॉर्डिंग टू मॉडर्न, जसं सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी कॅटेगरायझेशन किंवा आयुर्वेदिक पद्धतीनुसार मग ते त्याच्या जागेनुसार आपण त्याला करतो. त्याला मग बरेचसे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे त्याला इंटरस्पिंक्टरिक फिश्युला आपण म्हणतो, म्हणजे जे 2 मसल असतात, इंटरनल स्पिंक्चर आणि एक्सटर्नल स्पिंक्चर, त्याच्यामधून जाणारा जो एरिया आहे तिथून जर कॅनल असेल त्याला आपण ट्रान्सपिंक्टरिक फिश्युला म्हणतो. इंटरस्पिंक्टरिक फिश्युला असतो, एक हाय ॲनल फिश्युला असतो, एक सबक्युटेनियस फिश्युला असतो. असे बरेचसे प्रकार त्याला दिलेले आहेत. फिश्युलाचे भगंदरचे प्रकार जे आहेत तर ते त्याच्या एरियानुसार कुठून तो फिश्युला गेला त्याच्यानुसार ठरवल्या जातात. बरोबर आहे. सर, आपण आरोग्याच्या टप्प्यांबद्दल बोललो, कुठला पहिला टप्पा, दुसरा, तिसरा, चौथा. तर असं काही असतं यामध्ये. आता जसं प्रत्येक आजारात असते की औषधांनी बरा होणारा आजार आणि आता औषध इथे काम करणार नाही, आता सर्जरी करावी लागते. बरोबर. तर हा फरक जरा आम्हाला समजावून सांगा. गुदगत व्याधीमध्ये समजा जर फिश्युला असेल तर त्याला तुम्ही कितीही औषध केले, कितीही औषध घेतले आणि कितीही तो क्लोज झाला समजा, त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नसतं. पण मग कुठल्या स्टेप पर्यंत औषधांनी बरा होऊ शकतो? जर फिश्युला असेल आणि तो कुठून तयार होत असेल आतमधून, तर तो जर एकदम इनिशियल स्टेजला असेल जो लक्षात येत नाही, तर तो ट्रीट केला, अँटीबायोटिक्स दिले किंवा काही औषध दिले, मला निस्सारक औषध दिले, त्यांनी थोडं बरं वाटू शकते. पण जर पेशंटला फिश्युला होत असेल आणि तो तयार झालेला असेल, कारण फिश्युला लगेच समजत नाही, बगंदर हा लगेच समजत नाही, आतमधून कुठून तरी तयार होतोय आणि तो बाहेर येतोय, तर तो लक्षातच येत नाही जोपर्यंत तो पूर्ण होत नाही. म्हणून फिश्युलाच्या बाबतीत ते एकच म्हणावं वाटेल की फिश्युला हा औषधांनी बरा होणारा आजार आहे. मग राहिला फिशर जेव्हा पहिल्या स्टेजला असतो, ॲक्यूट फिशर असतो, त्यावेळेस जर योग्य ट्रीटमेंट घेतलं आणि डाएट मॉडिफिकेशन केलं तर पेशंटला त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये जाण्याची आवश्यकता पडत नाही आणि तो औषधांनी दुरुस्त होतो. बरोबर. हिमोरॉइड्स त्याच्या 4 स्टेजमध्ये पहिल्या स्टेजला जर पेशंट आलाय,
पहिल्या स्टेजला ग्रेड 1 हिमोरॉइड्सला, तेव्हा जर त्यांनी मॉडरेट म्हणजे बऱ्यापैकी डायटरी मॉडिफिकेशन केले आणि औषधोपचार केला तो बरा होतो. सेकंड स्टेजचा हिमोरॉइड असेल, तो जर त्रासदायक नसेल आणि रक्तस्राव त्यात जास्त नसेल तर तो सुद्धा औषधांनी बरा होऊ शकतो. आम्ही बरेचसे पेशंट औषधांनी ट्रीट करतो. आम्ही 3-4 लोकांकडे जाऊन आलेले पेशंट असतात, त्यांना ऑपरेशन सांगितलं असतं आणि नंतर आम्ही त्यांना बघतो आणि बघितल्यानंतर योग्य प्रामाणिकपणे योग्य स्टेजची औषधं जर दिली तर त्यांना रिलीफ वाटतो, तर तो पण एकदम बरा होऊ शकतो. पण ग्रेड 3 आणि ग्रेड 4 हिमोरॉइड्स हा बरा होत नाही. क्रॉनिक फिशर असेल तो पण बरा होत नाही. क्रॉनिक फिशर आहे, सेंटिनल टॅग आहे, त्याला दोन्ही साईडला ते मांसाचे कोंब आलेले आहेत, ज्याला आपण लोक पाईल्स म्हणतात, ॲक्च्युली ते पाईल्स नसतात. तर क्रॉनिक फिशर आहे, सेंटिनल टॅग आहे, त्याला औषधांनी फक्त तात्पुरता बसतो, त्याला ऑपरेशनची गरज असते, शस्त्रक्रियेची गरज. पाईल्सच्या ग्रेड 3 आणि ग्रेड 4 कंपल्सरी ऑपरेशन, आणि फिश्चुलाच्या कुठल्याही ग्रेड असेल तरी त्याला औषधांनी तात्पुरता आराम पडतो, त्याला ऑपरेशन करावंच लागतं. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम आरोग्य संवाद आणि आपल्यासोबत आहेत रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे. आणि आजचा जो आपला विषय आहे, आपण गुदगत आजार, त्याची कारणं, उपचार आणि प्रतिबंध या विषयावर त्यांच्याशी बोलतो आहोत. सर, आपल्याकडे अगदी आता शेवटच्या काही मिनिटांकडे आपण चाललेलो आहोत मुलाखतीच्या. तर आपण आजारांबद्दल बोललो, लक्षणांबद्दल बोललो, आजार झाला त्याच्याबद्दल बोललो, स्टेजेसबद्दल बोललो. आता हा आजार जर झालाच असेल तर या आजारांवर औषधोपचार काय असतो, आणि महत्त्वाचं म्हणजे उपचार सुरू झाल्यानंतर काय पथ्यपाणी, म्हणजे खाण्यापिण्याची काळजी किंवा काय एकूणच राहणीमानाची काळजी. कारण इथे फक्त खाणं पिणं एवढेच घटक जबाबदार नाही आहेत फिशुला करता. तुम्ही जसं म्हणालात की अगदी बसण्याच्या सवयींपासून घटक जबाबदार असतात. बरोबर. तर औषधोपचार काय आणि महत्त्वाचं म्हणजे पथ्यपाणी काय, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्या. बरोबर. मला असं वाटतं की गुदगत आजार जेव्हा होतात, सगळ्यात आधी आपण समाजाला उद्देशून एक हे सांगायचं आहे की सगळ्यात पहिले हा आजार लपवू नये. दुसरं, सायंटिफिक लोकांकडे जाऊन ट्रीटमेंट करायची. म्हणजे बंधू बाबा आहेत, पान लावून देतात आणि काहीतरी. यामध्ये एक विशिष्ट लेवलच्या डॉक्टरांची हे खूप सळो की पळो करून सोडलंय त्यांनी. ते ज्यांचं नावही आपण चान्सी वगैरे क्लिनिक, चान्सी अशा पद्धतीचे चुकीच्या हातात पडू नये. सगळ्यात पहिले, सगळ्यात सुरुवातीला पहिलं स्वतःहून करण्याची गोष्ट म्हणजे पाणी भरपूर पिणे, फायब्रस अन्न घेणे, ज्याच्यामध्ये फळं येतात, ज्याच्यामध्ये मोड आलेले कडधान्य येतात, ज्याच्यामध्ये सॅलड येतं, हे भरपूर प्रमाणात. साधारण तंतुमय पदार्थ जे असतात त्याला फायब्रस तंतुमय पदार्थ ते भरपूर खा. गरम पाण्यात, कोमट पाण्यामध्ये बसून एक हॉट सीट्स बाथ म्हणून एक व्यायाम असतो, तो लगेच सुरू करायचा. त्यांनी 50% आराम पडायला लागतो. बरोबर. मग औषधोपचारामध्ये आपण जर सांगायचं असलं तर एक तर सायंटिफिक डॉक्टरांकडे जाऊन त्याचा औषधोपचार करा. आता आपल्या अमरावतीमध्ये बरेचसे चांगले तज्ज्ञ लोक आहेत, ओके, आणि पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये तसे लोक आहेत. तर त्या चांगल्या सायंटिफिक लोकांकडे जाणे, या लोकांकडून अवॉइड करणे, असे जे भोंदू लोक आहेत, ढोंगी लोक, त्यांना अवॉइड करणे. बरोबर. म्हणजे सायंटिफिक तुमचं ट्रीटमेंट होईल. त्यानंतर फायब्रस अन्न खाणे, पाणी भरपूर पिणे, जागरण कमी करणे, स्ट्रेसफुल गोष्टी कमी करणे. बरोबर. बरेचसे काही पेशंट, एक उदाहरण मला द्यावंसं वाटेल, असे काही पेशंट असतात की सर हा स्ट्रेस आम्ही अवॉइड करू शकत नाही, तर तुम्ही असे औषध द्या की स्ट्रेस असताना आम्ही हा आजार बरा झाला पाहिजे. अच्छा. तर त्यांना आपण माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला आपण प्रश्न विचारतो की स्ट्रेस कशाचा आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिसचा. तर त्यांना उत्तर आपल्याकडनं असतं की सर्व्हिस सोडून द्या. मग सर्व्हिस सोडू शकत नाही तर मग तुम्ही स्ट्रेस घेणं बंद करा. बरोबर. कारण स्ट्रेस घेणं बंद करू शकतो आपण जर आपण ठरवलं तर. आणि तुमच्या न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधा. खरंय. रादर दॅन तुम्ही त्याचं स्ट्रेस घ्या किंवा टेन्शन घ्या. तर स्ट्रेस सोडणे, मलनिस्सारण होण्याकरता काही बेसिक औषधं असतात, जसं त्रिफळा चूर्ण आहे. ज्यांनी मोशन व्यवस्थित आहेत, हिरडा, बेहडा, आवळा किंवा लॅक्झेटिव्ह ज्याला म्हणतो, ते औषधं प्रायमरी लेवलला यात घेतलं जातं. आणि मग लक्षणं काय आहे ते बघून मग सायंटिफिकली काही औषध आहेत. ॲनाल्जेसिक आहे, अँटी इन्फ्लेमेटरी आहे, काही हर्बल औषधं, अँटी हिमोरॉइडल म्हणजे पाईल्स कमी करण्याकरता काही औषधं असतात, तर ते औषध. तर मग ते औषधं जे आहे हिमोरॉइड्सवर काम करणारे ते औषधं घ्यायला पाहिजे. पण बेसिकली ह्या 3-4 गोष्टी, जागरण कमी करणे, जेवणाच्या वेळा व्यवस्थित करणे, तंतुमय पदार्थ खाणे, पाणी भरपूर पिणे आणि कोमट पाण्यात बसून व्यायाम करणे. बरोबर. कोमट पाण्यात बसून एक 10 मिनटं 20 मिनटं डेटॉल किंवा सॅव्हलॉन किंवा हळद जी आपली आहे तर ते अँटीसेप्टिक वस्तू त्यात टाकणे आणि त्यात बसणे, आणि या पद्धतीने सगळं केलं तर प्रायमरी लेवलला तुम्हाला आराम पडू शकतो. मंडळी,
रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे आपल्यासोबत आहेत आणि आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलतो आहोत, गुदगत आजार म्हणजेच ॲनोरेक्टल डिसिजेस, कारणे, उपचार आणि प्रतिबंध. पण विषयाची व्याप्ती लक्षात घेता पुढच्या आठवड्यात देखील डॉक्टर बारंगे सर आपल्यासोबत असणार आहेत आणि त्या भागामध्ये म्हणजे दुसऱ्या भागात आपण चर्चा करणार आहोत ती खास करून गुदगत आजारांवर शस्त्रक्रिया, आधुनिक उपचार पद्धती आणि प्रतिबंध या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पुढच्या आठवड्यातल्या दुसऱ्या भागामध्ये. तर आजच्या पुरतं डॉक्टर साहेब तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप महत्त्वाची माहिती दिलीत. कारण मुळात तेच की आजार लपवू नका हा संदेश जरी आजच्या कार्यक्रमातून, आजच्या या मुलाखतीतून त्यांनी घेतला असेल बरोबर. तरी आजपासून जर असं काही लक्षणं त्यांना दिसत असतील तर ते निश्चितपणे डॉक्टरकडे धाव घेतील. तर असा एक आपण निष्कर्ष आजच्या भागापुरता काढूयात आणि आजच्या भागात थांबूयात. पुढच्या भागामध्ये परत आम्ही तुमचं स्वागत करू. खूप तोपर्यंत आभार सर तुमचे. नमस्कार. धन्यवाद सर. श्रोत्यो, आरोग्य संवाद या कार्यक्रमात आज गुदद्गत आजार, कारणे, उपचार आणि प्रतिबंध या विषयावर लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा पहिला भाग ऐकलात. याच मुलाखतीचा दुसरा भाग गुदद्गत आजारावर शस्त्रक्रिया, आधुनिक उपचार पद्धती आणि प्रतिबंध या विषयावर आपण पुढच्या शुक्रवारी 12 जून या दिवशी सकाळी ठीक 10 वाजता ऐकू शकाल. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अजय घरडे यांचं होतं, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.